आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तळाशेत म्हणजे इंदापूर गटातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। तळाशेतमध्ये 2 पंचायत समिती गण येतात, तो म्हणजे साई पंचायत समिती गण आणि तळाशेत म्हणजे इंदापूर पंचायत समिती गण। तर उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर तेथील उमेदवार आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया की कोणत्या मुद्द्यांना सामोरे ते या निवडणुकीमध्ये जाणार आहेत। नमस्कार, सर्वप्रथम तुमचे स्वागत शक्ती न्यूज मराठी चॅनलमध्ये। आपण कोणते मुद्दे प्रचाराचे घेऊन जनतेसमोर जाणार आहात? महिलांसंबंधी असणारे विकासाचे मुद्दे, गावाचा विकास आणि तरुणाईला रोजगार मिळण्यासंबंधी त्या दृष्टीने विचार करण्यात येईल असे मुद्दे असतील आमचे। अजून ज्या वेळेला आपण तळाशेतमधनं निवडणुकीला सामोरे जातात, मागील स्टँडिंग जो जिल्हा परिषदेच्या गटाचा जो उमेदवार होता तो शिवसेनेचा होता, तर या वेळेला आपण अशी कुठली रणनीती आखणार आहात की आपण पुढे जाऊ शकाल? विकासाच्याच मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवणार आहोत आणि आदरणीय खासदार तटकरे साहेब यांनी जो विकास केलेला आहे त्याच्यात अजून कशी भर पडेल आणि अजून कसं पुढे जाता येईल ह्या दृष्टीने आम्ही विचार करू। आदरणीय आदितीताई ह्या महिलांच्या कार्यकर्त्या आमच्या खास कॅबिनेट मंत्री आहेत, महिला व बालविकास कल्याण खाते त्यांच्याकडे आहे। बालविकास मंत्री कॅबिनेट मंत्री यांनी महिलांना जो पाठिंबा दिला आहे तो त्याला अजून कसा सपोर्ट मिळेल आणि त्या धोरणामध्ये लाडकी बहीण सारख्या योजना त्यांनी त्याच्यामध्ये अजून भर करून महिलांना कसं प्रोत्साहन देता येईल त्या दृष्टीने आमचं विजन असेल। तर हे होते तळाशेत जिल्हा परिषद गटातील उमेदवार आणि पंचायत समिती गटातील उमेदवार। त्यांचं असं म्हणणं आहे की ते विकासाचा जो मुद्दा आहे, एक विकासाचं जे विजन आहे, तटकरे साहेबांच्या आशीर्वादाने आणि आदिती तटकरे यांनी जी केलेली मतदारसंघातील कामं आहेत ही कामं पुढे घेऊन विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवून ते विजयी होतील।